आपण चांगल्या गुणांवर शंका घेतो आणि वाईट गुण आपल्यात आहेत असं आपल्याला वाटतं. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्यात वाईट गुण आहेत तेव्हा शंका निर्माण होत नाही. तुमच्यातील नकारात्मक गुणांवर तुम्ही कधीच शंका घेत नाही. जर तुम्ही थोडं उदास झालात तर तुम्ही म्हणता, अरे कदाचित हे फक्त तात्पुरतं आहे, मी खरं तर उदास नाही. उदासीनता दूर करण्याचा असा प्रकार तितका होत नाही जितका चांगल्या भावना आल्या की आपण त्या सहजपणे झटकून टाकतो. जर तुम्ही खूप छान वाटत असेल तर तुम्ही म्हणता, अरे हे कदाचित तात्पुरतंच आहे, ही फक्त एक चांगली भावना आहे, हे जास्त काळ टिकणार नाही. जे जास्त काळ टिकतं ते म्हणजे उदासीनता. हीच कल्पना तुमच्या मनात घर करते. आपण चांगल्या गुणांवर शंका घेतो आणि वाईट गुण आपल्यात आहेत असं गृहीत धरतो. आत्मिक प्रवासात उत्क्रांतीच्या मार्गावर स्वतःला दोष देणं हे सर्वात वाईट आहे. स्वतःवर शंका घेणं आणि स्वतःला दोष देणं हे पूर्णपणे दूर केलं पाहिजे. कोणताही साधक किंवा आध्यात्मिक संपत्ती, ज्ञान मिळवू इच्छिणारा व्यक्ती सर्वप्रथम स्वतःवरची शंका दूर केली पाहिजे. तुम्ही शंका घेत असताना हे कसं करू शकतं? तुमच्या स्वतःच्या शंका तुम्ही कशा दूर करू शकता? नाही, तुम्हाला कोणीतरी सांगायला हवं. समजा जलतलावर उभा असलेला एक प्रशिक्षक आहे, तो तुम्हाला उडी मारायला धैर्य देतो. जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही तोपर्यंत पोहायला शिकू शकत नाही. जर तुम्ही म्हणालात, मला आधी पोहायला शिकवा मग मी पाण्यात उतरेन, तर ते शहाणपणाचं नाही. तुम्ही कधीच शिकू शकणार नाही. पण जेव्हा तुम्हाला माहिती असतं की लाईफ सेव्हर किंवा मार्गदर्शक तिथे आहे तेव्हा तुम्ही काळजी करत नाही, तुम्ही चिंतित राहत नाही. मग तुम्ही पोहायला सुरुवात करता. तुम्हाला माहिती असतं की मार्गदर्शक कधीही उडी मारून तुम्हाला वाचवेल, बरोबर ना? जेव्हा तुम्ही शिकण्याच्या प्रक्रियेत असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की मार्गदर्शक आहे, पंच आहे, जो तुम्हाला योग्य मार्गावर आणेल. म्हणून तुम्ही स्वतःच्या शंका सहजपणे दूर करू शकत नाही. तुम्हाला कोणीतरी सांगण्याची गरज असते, तुम्ही बरोबर आहात. तुमच्या चांगल्या गुणांवर शंका घेण्याची गरज नाही.